हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुमचा सर्वांचा स्वागत आहे, वेलकम आहे, वॉर्म वेलकम आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण जी सिरीज स्टार्ट केली आहे, स्टार्ट केलेली आहे आपण मित्रांनो, फिजिक्सची सिरीज. फिजिक्सच्या सिरीज मध्ये आपण पहिला लेक्चर आपला झालेला आहे, इंट्रोडक्टरी पार्ट झाला. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला सिरीज मध्ये पाहायला भेटेल आणि रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. चॅप्टर मधली दोन गोष्टी आपण रोटेशनल मोशन आणि रोटेशन आणि रिव्होल्यूशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म रोटेशनल मोशन म्हणजे काय, याबद्दल आपण पाहिलेलं मित्रांनो. तर ह्या सिरीजचा एक हेतू आहे मित्रांनो, काय माहिती मित्रांनो, ज्यांनी म्हणजे जे मुलं आतापर्यंत म्हणजे त्यांनी म्हणजे स्टार्टच केले नाही की काय म्हणजे काय करायचं बोर्डच्या एक्झामसाठी, पासिंग पुरतं पण काय करायचं, म्हणजे नेमकं कुठल्या गोष्टी जे इम्पॉर्टंट आहेत, आपण पास तरी झाला किंवा अवरेज मार्क्स तरी मिळाले पाहिजे 12th बोर्ड एक्झाम मध्ये. तर ज्यांनी स्टार्ट नाही केले ना मित्रांनो, त्यांच्यासाठी ही सिरीज असेल मित्रांनो. त्यांच्यासाठी एकदम म्हणजे खूप म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे सिरीज असेल मित्रांनो तुमच्यासाठी खूप. ज्यांनी म्हणजे अगदी स्टार्टच नाही केलं आणि आता स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतोय. 1-2 महिन्यामध्ये आपण आरामशीर आपण अवरेज मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. म्हणजे बोर्डच्या एक्झाम मध्ये टार्गेट आपला बोर्डचा एक्झाम आहे. त्याच्यामध्ये आपण शेवटी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे, ते प्रोव्हाइड करेन वगैरे. तर आपण काय करूया, हा सेकंड लेक्चर आहे, दुसरा लेक्चर आहे मित्रांनो व्हॉट इज म्हणजे रोटेशनल डायनामिक्स बद्दल दुसरा लेक्चर आहे. आता आपण यामध्ये काय करूया, लास्ट लेक्चर मध्ये आपण रोटेशन आणि रिव्होल्यूशन बद्दल पाहिलं, सर्क्युलर मोशन बद्दल पाहिलं आणि रोटेशनल मोशन बद्दल पाहिलं. तर या लेक्चर मध्ये आपण काय करूया, काही इम्पॉर्टंट क्वांटिटीज मी म्हणलेलं तुम्हाला मित्रांनो, रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशन मोशन मधल्या अॅनालॉगस क्वांटिटी आहेत, जे सिमिलर वाटतात आपल्याला पण सिमिलर नसतात. त्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्यांच्या अॅनालॉगस क्वांटिटीज आपल्याला पाहणं इम्पॉर्टंट आहे. ते का पाहणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तर नेक्स्ट जे दुसरे पॉइंट्स नेक्स्ट पॉइंट असतील त्या चॅप्टर मधले, ते आपल्याला समजण्यासाठी ना हे इम्पॉर्टंट आहे. वी नीड टू अंडरस्टँड दिस थिंग्स. इम्पॉर्टंट डेफिनेशन, अॅनालॉगस क्वांटिटीज. तर आपण काय करूया, लेट स्टार्ट. अॅनालॉगस क्वांटिटीज कुठल्या आहेत त्याच्याबद्दल आपण पाहूया. ओके, तर आपला आजचा पॉइंट असेल मित्रांनो, हा एकच पॉइंट रॅप करण्याचा प्रयत्न करू, कारण 5-6-7 क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ लांबला जाणार नाही आणि बोर पण नाही वाटणार, याच्याबद्दल मी काय करतो, ट्राय करतो. ओके मित्रांनो, तर आपला पॉइंट असेल अॅनालॉगस क्वांटिटीज बिटवीन ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन. अॅनालॉगस quantities between translation motion and rotational motion. Translational motion and rotational motion. याच्यामधल्या अॅनालॉगस क्वांटिटीज आपल्याला पाहिजेत, म्हणजे जे सिमिलर वाटतात पण सिमिलर नसतात. ओके, म्हणजे सिमिलर आहेतच असं वाटते पण ते सिमिलर नसतात, तर अॅनालॉगस क्वांटिटी आपली. तर पहिली क्वांटिटी काय असेल मित्रांनो, जे तुम्ही गेस करू शकता, लिनियर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज लिनियर डिस्प्लेसमेंट? पहिली क्वांटिटी आपण वर्सेस मध्ये पाहूया डायरेक्टली. लिनियर डिस्प्लेसमेंट ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट वर्सेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याच्या अॅनालॉगस काय असेल, रोटेशन. हा ट्रान्सलेशन मोशन मधला पार्ट झाला आणि रोटेशनल मोशन मधला. एक चार्ट बनवतो शेवटी मी प्रयत्न करतो चार्ट बनवायचा, तरी पण तुम्ही बघू शकता. चार टाईपच आपण स्टार्ट करूया. या ठिकाणी ट्रान्सलेशन मोशन बद्दल असेल ही गोष्ट, आणि ही गोष्ट असेल रोटेशनल मोशन बद्दल. त्याच्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट मध्ये इकडे काय असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर व्हॉट इज लिनियर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन पाहूया मित्रांनो. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, नेमकं लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय पण आपण पाहू पाहण्याचा. ओके, तर व्हॉट इज लिनियर डिस्प्लेसमेंट? तर लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट ऑर कर्व पाथ. म्हणजे काय असेल, चेंज इन पोझिशन of an object along a straight
और कर्व्ड पाथ. काय असेल? कर्व्ड पाथ. कर्व्ड पाथ. ह्याचे वेगवेगळे की पॉइंट्स पाहूया. आता एक्झाम्पल जर पाहायला गेले मित्रांनो, तर याचं एक्झाम्पल काय असेल मित्रांनो? एक कार आहे, आपण जे कार ड्रायव्हिंग वगैरे करत असतो, तर कार आहे, ही कार आहे. तर मित्रांनो ओके, ही कार काय करते? पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत, म्हणजे पॉइंट बी ला जाते. पॉइंट बी ला म्हणजे हे स्ट्रेट लाईन पाथ मध्ये काय करते? हे मूव्ह करते. तर कार ए पासून बी पर्यंत गेली म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट मध्ये चेंज झाला, म्हणजे पोझिशन चेंज झाली ना मित्रांनो. जे पॉइंट ए पासून ते पॉइंट बी पर्यंत त्याची पोझिशन चेंज झाली. याला काय म्हणतात? तर लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर टाइप मध्ये डिस्प्लेसमेंट झाला. किंवा हाच लिनियर डिस्प्लेसमेंट जर पाहायला गेला मित्रांनो, असा कर्ड पाथ मध्ये आपण कार ड्राईव्ह होते. म्हणजे असं कर्ड पार्ट रोड कधी कधी स्ट्रेट असतात किंवा रोड कर्ड टाइप असते ना, तर त्याच्यामध्ये हा पण एक एक्झाम्पल आहे. आपण त्याचा एक्झाम्पल झाला मित्रांनो. ओके, कर्ड पार मध्ये काय करते? कार काय करते? मूव्ह करते, पोझिशन त्याची चेंज करते. फ्रॉम पॉइंट ए पासून ते पॉइंट बी पर्यंत काय करते? पोझिशन चेंजिंग पोझिशन झाली. तर कारची कर्ड टाइप मध्ये किंवा स्ट्रेट टाइप मध्ये, त्याला म्हणतात लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके, तर याचा एक्झाम्पल झाला मित्रांनो हा. ओके, त्याचं आता काय करू? याचं व्हॉट इज, म्हणजे याचा सिम्बॉल काय असेल मित्रांनो? याचा सिम्बॉल बघूया. सिम्बॉल काय असेल? नोटेशन कसं करतात? म्हणजे एक आता समज डिफरन्स बिटवीन दिस टू क्वांटिटीज जर विचारलं, एक्झाम मध्ये विचारलं की डिस्क्रिमिनेट बिटवीन द लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे 2 मार्काला किंवा 2.5 मार्काला वगैरे एक्झाम क्वेश्चन विचारला, तर मित्रांनो तर आपल्याला एक 4-5 पॉईंट जर लिहिले ना, जवळपास 4-5 पॉईंट जर लिहिले, डेफिनेशन लिहिली, सिम्बॉल लिहिलं, त्याचं युनिट लिहिलं, त्याचं नेचर काय आहे, काय हे बद्दल लिहिलं, एक्झाम्पल लिहिलंय, एवढं लिहिलं तर आरामशी 2 मार्क मिळतात मित्रांनो. ओके, तर आपलं टार्गेट आहे, मेन टार्गेट आहे आपलं 12th एक्झाम. ओके, तर सिम्बॉल काय? तर सिम्बॉल काय असेल? नोटेशन काय असेल? यस, असं डिनोट करतो. तर यस जे आहे ना, आता हे यस वर हे जे बाण दिले त्याला काय म्हणतात? वेक्टर. ओके, ते वेक्टर रोटेशन आहे. तर ही जे क्वांटिटी आहे, तर याचा आता पण आता यस सिम्बॉल झाला, तर याचं युनिट काय असेल मित्रांनो? डिस्प्लेसमेंट पाहिलं, डिस्प्लेसमेंट लिनियर डिस्प्लेसमेंट, याचं युनिट काय असेल? मीटर असेल. युनिट मीटर झाला. ओके, तर याचं नेचर काय असेल? म्हणजे कुठली क्वांटिटी असेल? तर मी तुम्हाला हे युनिट जे आहे ना, आपल्याला 11th मध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट आपण चॅप्टर शिकलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर असेल, सेकंड चॅप्टर होता आपला 11th मध्ये स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी. तर ही कुठली क्वांटिटी असेल? म्हणजे याचा नेचर काय असेल? म्हणजे स्केलर क्वांटिटी असेल की वेक्टर क्वांटिटी असेल? तर तुम्हाला परत एकदा व्हॉट इज स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी याबद्दल सांगतो. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? विच इज हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड, इज ओबेज ओनली मॅग्निट्यूड, ज्याच्याजवळ फक्त इट मस्ट रिक्वायर्ड ओनली मॅग्निट्यूड असते त्याला, म्हणजे त्याला फक्त मॅग्निट्यूड असते, त्याला काय म्हणतात? स्केलर क्वांटिटी. द क्वांटिटी विच इज हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड, दॅट इज कॉल्ड एज अ वेक्टर क्वांटिटी अँड scalar quantity. And vector quantity, the quantity which is having magnitude as well as direction, that is called as a vector quantity. ओके, तर ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन पण आहे ना मित्रांनो, जे ए पॉईंट बी पासून हे डायरेक्शन पण रिक्वायर्ड आहे, त्याला काय म्हणतात? वेक्टर क्वांटिटी. तर ही लिनियर डिस्प्लेसमेंट काय असेल? वेक्टर क्वांटिटी आहे मित्रांनो. ओके, ही गोष्ट झाली. नेचर पाहिला. त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट मध्ये हा कुठली क्वांटिटी असेल? हा असेल वेक्टर क्वांटिटी. स्केलर नाही, वेक्टर क्वांटिटी. ओके, वेक्टर क्वांटिटी कुठली क्वांटिटी असेल? वेक्टर क्वांटिटी. त्याच्या पद्धतीनं अपोजिट मध्ये त्याच्या पाहायला गेलं व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डेफिनेशन पाहूया मित्रांनो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आता? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची सेम डेफिनेशन, चेंज इन अँग्युलर पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. काय असेल या ठिकाणी? त्या ठिकाणी चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट झाले, त्या ठिकाणी काय असेल? चेंज इन अँग्युलर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. चेंज इन अँग्युलर पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट, angular position of an object change in angular position of an object rotating about its own axis. रोटेशनल मोशन म्हणलं ना, रोटेटिंग आला ना, रोटेटिंग अबाउट its own axis.
ओन ऍक्सिस. ओके, ती डेफिनेशन झाली. त्याचं एक्झाम्पल पाहायला गेलं मित्रांनो, एक सर्क्युलर ट्रॅकमध्ये असं सर्कलचा सेंटर झाला, पॉइंट ए टू पॉइंट बी, आता याची रेडियस झाली. ओके, पॉइंट बी पर्यंत, याला काय म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, हे जे मुवमेंट झाले अँग्युलर टाइप मध्ये, जे मुवमेंट झाले त्याच्यात पोझिशन चेंज झाली, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत पोझिशन चेंज झाली, त्याला काय म्हणतात मित्रांनो, हा सेंटर झाला आणि रेडियस या ठिकाणी एवढा, म्हणजे कर्ट आपला अँग्युलर टाइप मध्ये एवढा पोझिशन, म्हणजे त्या ऑब्जेक्टची, म्हणजे ऑब्जेक्ट आहे ए पासून बी पर्यंत ऑब्जेक्ट गेला, त्याच्या अँग्युलर फॉर्मॅटमध्ये काय झाला, त्याची पोझिशन चेंज झाली, त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं. ओके, तर त्याचं सिम्बॉल नोटेशन काय असेल, सिम्बॉल असेल थीटा. तर ही कुठली क्वांटिटी असेल मित्रांनो, कुठली, याचं म्हणजे नेचर काय असेल, नेचर असेल ऑब्विसली वेक्टर मध्ये दाखवलं तर वेक्टर क्वांटिटी असेल. ओके, तर याचं युनिट काय असेल, याचं युनिट असेल रेडियन किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये, पण स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आपण रेडियन मध्येच काय करतो, याचं आपण ते डिग्री म्हणजे अँगल काढत असतो रेडियनच्या फॉर्मॅट मध्ये. ओके, म्हणजे युनिट असेल याचा रेडियन. ओके, किंवा डिग्री सेल्सिअस पण असतो, पण स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आपण रेडियन यूज करतो. ओके, युनिट. त्याच्यानंतर त्याचा नेचर काय असेल मित्रांनो, त्याचे नेचर असेल वेक्टर क्वांटिटी. ओके, याचं नेचर काय असेल, वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी असेल, वेक्टर क्वांटिटी. तर आता आपण पाहिलेलं, एक पहिली क्वांटिटी पाहिली, व्हॉट इज लिनियर डिस्प्लेसमेंट आणि व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ही गोष्ट पाहिली. आता नेक्स्ट क्वांटिटी असेल अॅनालॉगस क्वांटिटी, म्हणजे सिमिलर वाटतं पण सिमिलर नसतात. तर दुसरी अॅनालॉगस क्वांटिटी काय असेल मित्रांनो, हा बरोबर, लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी अँड लिनियर वेलोसिटी. तर नेक्स्ट क्वांटिटी काय असेल, लिनियर वेलोसिटी वर्सेस अँग्युलर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी वर्सेस अँग्युलर वेलोसिटी. ओके, याचा पण डिस्टिंग्विश डिफरन्स विचारू शकते 2 मार्काला, ते पाहायचं आपल्याला मित्रांनो. त्याची डेफिनेशन लिहायची. त्याची डेफिनेशन काय असेल मित्रांनो, it is the rate of change of linear velocity is the rate of change of linear velocity is the rate of change of लिनियर डिस्प्लेसमेंट. मी एकमेकावर डिपेंड आहे मित्रांनो. जे डेफिनेशन आहे ना, डायरेक्टली इथं तुम्ही रीड करू शकता आणि इथंच तुम्ही काही मेमोराईज करू शकता, पाठांतर करू शकता मित्रांनो. जे समजून पण घ्यायचं आणि पाठांतर पण करून इथंच पण पाठांतर तुम्ही करू शकता, म्हणजे एकमेकावर डिपेंड आहे. तर पहिली क्वांटिटीची डेफिनेशन, म्हणजे दुसरी क्वांटिटीची डेफिनेशन आहे ना, पहिल्या क्वांटिटीवर डायरेक्टली डिपेंड आहे. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट, म्हणजे लिनियर वेलोसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट with respect to time. ही झाली याची डेफिनेशन. ओके, लिनियर वेलोसिटी. आता याचा एक्झाम्पल पाहायला, कारचं एक्झाम्पल घेऊया. काय करते लिनियर फॉर्मॅट मध्ये किंवा आपला कर्ड पाथ मध्ये काय करते, म्हणजे पोझिशन चेंज करते फ्रॉम पॉईंट ए पासून ते पॉईंट बी पर्यंत. जो ऑब्जेक्ट आहे ना तो काय करते, मोशन पोझिशन चेंज करते विथ टाइम पिरियड समथिंग 10 मीटर पर सेकंड समथिंग काहीतरी असा एक त्याच्या फॉर्मॅट मध्ये काय करते, ते पोझिशन चेंज करते. तर एक एक्झाम्पल झाला त्याचा मित्रांनो. तर त्याचा फॉर्म्युला याच्यावरून डिराईव्ह करूया. फॉर्म्युला काय असेल याचा फॉर्म्युला असेल, आता डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मॅट मध्ये असेल. तर एक व्हिडिओ आपण बनवूया, म्हणजे फिजिक्स जी आहे ना, फिजिक्स मध्ये बऱ्याच ठिकाणी डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि लिमिट्स बऱ्याच ठिकाणी यूज केलेले आहे. म्हणजे एखादा थेरम असेल किंवा एखादा
डेरिव्हेशन वगैरे सॉल्व्ह करायचं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय केले जाते म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा यूज केला जातो किंवा लिमिट्सचा इंटिग्रेशन त्याबद्दल थोडेसे आपण काय करूया एक लेक्चर बनवूया त्याच्यावर व्हिडिओ बनवूया आणि त्याच्याबद्दल म्हणजे छोटे छोटे आपण काय करू त्याचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले जी यूज होतात कंटिन्युअसली यूज होतात ते फॉर्म्युले आपण काय करूया त्यामध्ये आपण लर्न करूया वी लर्न दॅट ओके तर आता फॉर्म्युला काय असेल मित्रांनो याच्या बेसिसवरच म्हणजे ह्या डेफिनेशनच्या बेसिसवर आपण फॉर्म्युला किंवा फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन लिहू शकतो डेफिनेशनवरून फॉर्म्युला लिहू शकतो तर काय असेल इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट कशाला नोट केलं होतं मित्रांनो आता हे वेलोसिटी नोट करतो आपण वेक्टर फॉर्मॅटमध्ये वेलोसिटी पण वेक्टर क्वांटिटी व्ही वेक्टर वेलोसिटी वेक्टर व्ही इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट कसा नोट केला होतो एस न डिनोट करतो विथ रेस्पेक्ट टू टाइम हा असेल याचा फॉर्म्युला असेल ओके याचा नोटेशन झाले हाचा फॉर्म्युला झाली आता फॉर्म्युलेच्या बेसिसवर आपल्याला काय करतं युनिट पण काढता येते जे लिनियर डिस्प्लेसमेंटचा युनिट काय आहे मीटर ज्याचं युनिट जर पाहायला गेलं त्याचं युनिट काय असेल मीटर पर टाइम कशामध्ये मोजतो सेकंद मध्ये ओके हे झालं याचं युनिट त्याचं नेचर जर पाहायला गेलं याचं नेचर काय असेल त्याचं नेचर काय असेल कुठली क्वांटिटी आहे वेक्टर फॉर्मॅटमध्ये आपण डायरेक्टली बांधते तसं दिलेलं आहे ना तर ते कुठली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी ओके ही काय असेल वेक्टर क्वांटिटी आता याच्या अपोजिट मध्ये म्हणजे सिमिलर वाटते पण सिमिलर असते याच्या अपोजिट मध्ये याची डेफिनेशन पाहायला गेलं त्याची डेफिनेशन तुम्ही आरामशीर आता सांगू शकता ओके तर हे काय असेल याची डेफिनेशन काय असेल अँग्युलर वेलोसिटी इज द angular velocity is the rate of change of angular velocity is the rate of change of angular displacement या ठिकाणी काय होतं लिनियर डिस्प्लेसमेंट angular displacement with respect to time is called as यालाच काय म्हणतात अँग्युलर वेलोसिटी तर त्याचा फॉर्म्युला पाहूया मित्रांनो अँग्युलर वेलोसिटीचं नोटेशन पाहूया सिम्बॉल पाहूया फॉर्म्युला पाहूया तसं आपण स्टेप बाय स्टेप पाहत आलो तसंच पाहायचं मित्रांनो ओके फॉर्म्युला काय असेल याचं मित्रांनो याचा फॉर्म्युला असेल याच्यावरून डायरेक्टली डिराईव्ह करूया अँग्युलर वेलोसिटीचं नोटेशन काय असेल ओमेगा डब्ल्यू ओमेगाच्या फॉर्म्युला नोटेशन करतात त्याला ओमेगा म्हणतात हा डब्ल्यू नाहीये हा ओमेगा आहे ओके त्या फॉर्म्युलामध्ये ते काढलंय कसं तरी ओके तर हे ओमेगा आहे तर याची आपला फॉर्म्युला काय असेल डिस्प्लेसमेंट कशाने डोनेट करतो थिटानं डी थिटा डिवाइड बाय डी टी हा याचा फॉर्म्युला असेल तर याचं युनिट काय असेल मित्रांनो याचं युनिट सेम थिटाचं म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे रेडियन आहे तर याचं युनिट काय असेल युनिट असेल रेडियन पर सेकंद काय असेल रेडियन पर सेकंद हा याचा युनिट असेल तर याचं नेचर काय असेल कुठली क्वांटिटी आहे डायरेक्टली दिसते आपल्याला डायरेक्टली वेक्टर क्वांटिटी आहे ओके नेचर काय असेल चला वेक्टर क्वांटिटी हा बरोबर वेक्टर क्वांटिटी फोकस करा मित्रांनो लगेच तुम्हाला एका मिनिटात लगेच इथं तुम्हाला म्हणजे पाठांतर पण मेमोराईज पण इथंच करू शकता तुम्ही लगेच म्हणजे डेफिनेशनच्या बेसिसवर तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता फॉर्म्युलेच्या बेसिसवर डेफिनेशन लिहू शकता त्याच्या बेसिसवर डायरेक्टली त्याचे युनिट नेचर काय ते बऱ्याच गोष्टी म्हणजे 2 मार्क आरामशी तुम्ही एक डिफरन्स आला ना डायरेक्टली तुम्ही लिहू शकता डिफरन्स ओके तर एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकते तरी मी तुम्हाला शेवटी इम्पॉर्टंट क्वेश्चन काय याबद्दल तुम्हाला मी त्याचा एक थोडासा पीडीएफ आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवूया आणि व्हॉट्सअप ग्रुप आपण डायरेक्टली काय करू पीडीएफ प्रोव्हाइड करून टाकू तुम्हाला ओके किंवा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याचा पीडीएफ पण फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शेअर करेन मित्रांनो शेवटी ज्यावेळेस आपल्या एक्झाम 2-3 दिवसावर आपल्याला येऊन टपतील त्यावेळेस आपण काय करूया फिजिक्स रिलेटेड जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण तुम्हाला सॉल्व्ह करून पाठवूया ओके तर तुम्ही टेन्शन घेऊ तर ती तिसरी क्वांटिटी आपल्या असेल मित्रांनो काय असेल लिनियर ऍक्सलरेशन स्टेप बाय स्टेप पाहायचे मित्रांनो लिनियर ऍक्सलरेशन वर्सेस अँग्युलर ऍक्सलरेशन
ह्या क्वांटिटी का पाहणं इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला थेरम वगैरे पाहिजे, डेरिव्हेशन वगैरे सॉल्व्ह करायचे, त्यामध्ये आपल्याला अडथळा नाही आला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला वी नीड टू अंडरस्टँड दिस थिंग्स, दिस क्वांटिटीज विच आर अनालॉगस टू ट्रान्सलेशन मोशन अँड आपला रोटेशनल मोशन क्वांटिटी आपल्याला पाहणं मित्रांनो. ओके, तर दिस इज कॉल्ड अँग्युलर ऍक्सिलेशन. ओके, अँग्युलर ऍक्सलरेशन. व्हॉट इज दिस? अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके, तर व्हॉट इज अँग्युलर ऍक्सलेशन म्हणजे काय? We need to understand. Let us understand what is linear acceleration. Directly distinguish this definition पाहूया. त्याचं डेफिनेशन काय असेल? what is the definition for this? What is linear acceleration? लिनियर एक्सलेशन काय सेम असेल, डेफिनेशन एकमेकावर डिपेंड आहे मित्रांनो. आपला पुढचं म्हणजे मागची जी आपली क्वांटिटी पाहिली, लिनियर वेलोसिटी पाहिली त्याच फॉर्मॅट मध्ये, तर याची काय डेफिनेशन? लिनियर acceleration is the rate of change of, एकदम इजी आहे मित्रांनो, रेट ऑफ कोई रॉकेट सायन्स वगैरे नाही. लिनियर एक्सलेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ linear velocity with respect to time. It's called as a linear acceleration. त्याचा फॉर्म्युला काय असेल मित्रांनो? नोटेशन पाहायला गेलं, नोटेशन पाहूया अगोदर. फॉर्म्युला काय असेल याचा? फॉर्म्युला असेल याचे फॉर्म्युला आपल्या डेफिनेशन वरून फॉर्म्युला डिराईव्ह करूया. फॉर्म्युला काय असेल? ही पण वेक्टर क्वांटिटी असेल. याचा फॉर्म्युला काय असेल? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे त्याचा फॉर्म्युला असेल. हा फॉर्म्युल्यामधून आपल्याला युनिट पण काढता येते मित्रांनो. युनिट काय असेल याचा मित्रांनो? हा बरोबर, युनिट काय असेल? मीटर पर सेकंद. याचा फॉर्म्युला युनिट काय होता? मीटर पर सेकंद. त्याच्यात परत हा सेकंद आहे, याच्या खाली काही नसते म्हणजे एक असते. ओके, तर याचा काय झाला? युनिट झाला मित्रांनो मीटर पर सेकंद स्क्वेअर. हा, ओके, त्याचा युनिट काय झाला? मीटर पर सेकंद स्क्वेअर. याच्या फॉर्मॅट मधून पाहायला गेलं. त्याच्यानंतर त्याचा नेचर काय असेल? कुठली क्वांटिटी असेल मित्रांनो? तर याची कुठली क्वांटिटी असेल? तर मित्रांनो वेक्टर क्वांटिटी असेल. काय असेल? वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी असेल लिनियर एक्सलेशन? वेक्टर क्वांटिटी. एनर्जी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर अँग्युलर ऍक्सलेशन सेम डेफिनेशन. कशी डेफिनेशन असेल मित्रांनो? या ठिकाणी याची डेफिनेशन असेल, अँग्युलर ऍक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respect to time is called as a angular acceleration. याचा फॉर्म्युला काय असेल मित्रांनो? डेफिनेशनच्या बेसिसवर फॉर्म्युला जर डिराईव्ह करायला गेला, अँग्युलर ऍक्सिलेशन काय करतात? असा नोट करतात अल्फाच्या फॉर्मॅट मध्ये. ओके, ते अल्फा बीटा गॅमा जे आहे ना, त्याच्या फॉर्मॅट मध्ये हा नोट करतात. हा अँग्युलर ऍक्सिलेशन पण वेक्टर क्वांटिटी आहे. आणि याचा आपला फॉर्म्युला काय असेल? डी ओमेगा विथ रेस्पेक्ट टू टाइम. दिस इज कॉल्ड एज अ अँग्युलर ऍक्सिलेशन फॉर्म्युला. हा काय असेल? दिस इज द अँग्युलर ऍक्सिलेशनचा फॉर्म्युला असेल. याचा युनिट काय असेल मित्रांनो? अँग्युलर ऍक्सिलेशनचा याचा युनिट काय असेल? रेडियन पर सेकंद स्क्वेअर. याचा युनिट काय? रेडियन पर सेकंद. आणि हे सेकंद म्हणलं तर किती काय होईल? रेडियन पर सेकंद स्क्वेअर. ओके, हा याचा युनिट असेल मित्रांनो. त्याच्यानंतर याचा नेचर काय असेल मित्रांनो? सेम नेचर काय असेल याचा नेचर काय असेल म्हणजे हा कुठली क्वांटिटी असेल? वेक्टर क्वांटिटी असेल का स्केलर क्वांटिटी असेल? ऑब्विसली आपल्याला दिसते, तर कुठली क्वांटिटी असेल? वेक्टर क्वांटिटी. हे डेफिनेशन झालं मित्रांनो. त्याचं एक्झाम्पल पाहायला गेलं तर कारचाच एक्झाम्पल किंवा एखाद्या बाईकचा एक्झाम्पल घ्या. बाईकचे ज्यावेळेस आपण ऍक्सेलरेटर वगैरे वाढवतो ना मित्रांनो, त्या फॉर्मॅट मध्ये डायरेक्टली काय करते? त्या म्हणजे जेवढा आपण ऍक्सेलरेटर वाढतो तेवढी त्याची स्पीड पकडते. एक्सलेटर म्हणतो आपण, एक्सलरेटर म्हणतो त्यालाच काय म्हणतात? ऍक्सलरेशन. ओके, तोच एक म्हणजे रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल झाला, तोच ऍक्सलरेशन झाला.
स्पीड अप घेण्यासाठी, स्पीड आपल्याला बाईकची स्पीड वाढवण्यासाठी आपण ऍक्सिलेटर वाढवतो. चला त्याचा एक्झाम्पल झाला. किंवा ऍक्सिलेटर वाढवलं परत रोटेटिंग फॉर्मॅटमध्ये पाहायला गेलं तर त्या बाईकचे व्हील जे असतात ते रोटेटिंग फॉर्मॅटमध्ये, त्याच फॉर्मॅटमध्ये जसं आपण ऍक्सिलेटर वाढवलं त्याच स्पीडमध्ये काय करतील, स्पीड अप करतील. म्हणजे बाईकचे व्हील्स वगैरे त्या फॉर्मॅटमध्ये काय करतील, व्हील रोटेट करतील. ओके, त्या स्पीडमध्ये, त्याला म्हणतात अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके, एक एक्झाम्पल झालं, देण्याचा प्रयत्न केला. ओके, त्याच्यानंतर दुसरी क्वांटिटी असेल, आता ऍक्सलरेशन पाहिलं, वेलोसिटी पाहिली, डिस्प्लेसमेंट पाहिलं. आता कुठली गोष्ट असेल आपल्याविषयी, आता चौथी गोष्ट असेल मित्रांनो आपली मास. मास मास मूवी पाहिलं का मित्रांनो? चौथी गोष्ट असेल मास. मास जे नोट करसा कशाने, यम न नोट करता. आणि याच्या अपोजिट मध्ये या ठिकाणी रोटेशनल मोशन मध्ये काय असेल, ट्रान्सलेशन मोशन मध्ये मास आला तर रोटेशनल मोशन मध्ये काय आपल्याला भेटते, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. जे कशाने नोट करतो आय ना, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया जी आहे ना, हे मासवर आणि डिस्टन्स म्हणजे डिस्ट्रीब्यूट कशा रीतीने केलेलं आहे ते त्याच्यावर डिपेंड असते मित्रांनो. मोमेंट ऑफ इनर्शिया हे ऑब्विसली वेगवेगळ्या क्वांटिटी. तर डेफिनेशन काय असेल मित्रांनो, amount of matter present in an object that is called as a mass. It is the measure of mass is the measure of amount of matter present in that body. It is called as a mass. Amount of matter which resist, and its resist, हा रेसिस्ट कोणाला करेल म्हणजे अपोज कोणाला करेल, its resistance to कुठल्या मोशनला असेल मित्रांनो, मास आपला कुठल्या मोशनला असेल, ट्रान्सलेशन मोशनला अपोज करेल. ओके, ट्रान्सलेशन मोशन मधली कुठली गोष्टला अपोज करेल, लिनियर ऍक्सलरेशन. म्हणजे याचं एक्झाम्पल जर पाहायला घेतलं मित्रांनो, जशी गाडीचं जर म्हणजे जेवढा वेट असतो जास्त, त्याच म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये काय गाडी काय करते, मोमेंट पण त्याच फॉर्मॅटमध्ये काय करते, ऍक्सेलरेट करते मित्रांनो. म्हणजे जेवढा वेट जास्त तेवढं ती गाडी पण वायबल होत नाही. आता स्प्लेंडर गाडी जर घेतली मित्रांनो, आता माझ्याजवळ स्प्लेंडर गाडी आहे, तर स्प्लेंडर जर गाडी घेतली मित्रांनो, तर त्याची स्पीड जवळपास 60-70च्या स्पीड मध्ये जर गेली तर कसे असे व्हायब्रेट व्हायला लागते. पण त्या ठिकाणी शाईन गाडी घेतली जिथे 125 सीसी इंजिन असतो मित्रांनो, तर ती गाडी घेतली, त्याचा वेट जास्त वाढला, मास वाढला, जातं अमाऊंट ऑफ मॅटर त्याच्यामध्ये प्रेझेंट जे आहे ते वाढला, तर लगेच स्पीड काय करेल त्याची जास्त स्पीड होईल. म्हणजे आता इथं 70ला जरी स्पीडला जरी ऍक्सिलेट केलं आणि त्या ठिकाणी एक्सिलेटर वाढवून जरी 90-100 जरी केलं तर ते एवढी व्हायबल होणार नाही. आणि त्याच रीतीने तेवढा म्हणजे ब्रेक पण तेवढा त्याला लागणार नाही. म्हणजे मासवर डिपेंड आहे ना मित्रांनो, म्हणजे ब्रेक पण त्या रीतीने त्याला लागते मित्रांनो. आता डिस्क ब्रेक मध्ये गाड्या निघाले वगैरे त्याच्यामध्ये ब्रेकचा इश्यू येत नाही तेवढा. पण हेवी गाड्यांना म्हणजे मास जेवढा जास्त असेल मित्रांनो, तेवढा आपल्याला ब्रेक म्हणजे कंट्रोल करण्यासाठी, गाडी कंट्रोल करण्यासाठी एकदा म्हणजे दूर असेल गाडी असेल किंवा कोणी असेल माणूस वगैरे रोड क्रॉस वगैरे करत असेल, कोणी पर्सन्स वगैरे रोड क्रॉस करत असेल, तर आपल्याला इथंच ब्रेक मारणं भाग आहे. म्हणजे 1-2 मीटरच्या अंतरावर आपल्याला ब्रेक मारणं भाग, हेवी गाडी असेल तर. नाहीतर तुम्ही गाडी कंट्रोल मध्ये जात नाही, ऍक्सिडेंट होऊ शकतात. ओके, तर ते मासचं एक्झाम्पल झालं. ओके, त्याच्यानंतर आता मासचा युनिट काय असेल, मासचा सिम्बॉल झाला एम, मासचा युनिट झाला कशामध्ये, किलोग्रॅम मध्ये. एसआय युनिट स्टँडर्ड ऑफ युनिटच्या फॉर्मॅट मध्ये एक इन्स्टिट्यूट असल्या का, इन्स्टिट्यूट म्हणा किंवा एक अथॉरिटी आहे, ते स्टँडर्ड ऑफ युनिट काय करते सांगते. त्याच्यामध्ये एसआय युनिट आहे, केजी, सीजीएस युनिट झाले, असे युनिट झाला, सीजीएस युनिट, एसआय युनिट वगैरे. सेंटीमीटर किलोग्राम सेकंद असा सीजीएस युनिट झाला, एसआय युनिट झाला, एमकेएस युनिट झाला, म्हणजे मीटर किलोग्राम सेकंद, हे एमकेएस युनिट झाले, सीजीएस युनिट झाले. हे त्याच्या फॉर्म्युले. एसआय युनिट मध्ये याला कशामध्ये किलोग्राम मध्ये नोट करतात, किंवा आपलं सीजीएस युनिट मध्ये पाहायला गेलं तर ग्राम मध्ये आपलं याचं युनिट असेल मित्रांनो. ओके, त्याचं युनिट असेल. त्याच्यानंतर
इन नेचर काय असेल, ही कुठली क्वांटिटी असेल, याचं नेचर काय असेल याचं मित्रांनो, तर याचं नेचर असेल वेक्टर स्केलर क्वांटिटी. याला डायरेक्शन आहे ना मित्रांनो, मासला कुठे डायरेक्शन असते, त्याला काय कुठली क्वांटिटी असेल, स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. ओके, स्केलर क्वांटिटी. ओके, त्याच्यानंतर काय झाली स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर आपल्याला काय करते, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेफिनेशन काय असेल मित्रांनो, डेफिनेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, इट इज द मेजर ऑफ अ body's resistance. Moment of inertia is the measure of a body's resistance म्हणजे काय, अपोजिशन डायरेक्टली. तर करंट काय करते, रेजिस्टन्सला अपोज करते. करंट रेजिस्टन्स झाला, त्याचा अपोज करण्याचा कार्यक्रम मला ते रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स, बॉडीज रेजिस्टन्स टू. या ठिकाणी कुठला ऍक्सेलरेशन असेल, अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, अँग्युलर ऍक्सेलरेशनला रेजिस्ट करेल, तर त्याला काय म्हणतात, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात, म्हणजे गिव्हन ऍक्सिस. त्याचा सिम्बॉल काय असेल मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिम्बॉल काय असेल, तर सिम्बॉल असेल जो नोट केलेलं आहे आय. त्याचा फॉर्म्युला काय असेल, फॉर्म्युला आर mr स्क्वेअर, मास इंटू आर स्क्वेअर, डबल डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, हा याचा फॉर्म्युला झाला मित्रांनो. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पाहायचंय प्रत्येक, म्हणजे आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. डायमीटर मधून जर पास झाला, ऍक्सिस जर डायमीटर मधून जर पास झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. त्याच्यानंतर सेंटर मधून पास झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. त्याच्यानंतर क्वाड फॉर्मॅट मध्ये जरी पास झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. ह्या गोष्टी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल पाहायचे मित्रांनो. ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. त्यानंतर आपल्याला याचं युनिट काय असेल मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचं याच्या फॉर्म्युल्यामधून जर युनिट पाहायला गेलं तर मित्रांनो, युनिट असेल किलोग्राम मीटर स्क्वेअर. काय असेल, किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. ओके, हे त्याचा युनिट झाला. डिस्टन्सचा युनिट मीटर आणि मासचा युनिट किलोग्राम, तर मीटर स्क्वेअर असा युनिट झाला. ओके, त्याच्यानंतर ही कुठली क्वांटिटी असेल मित्रांनो, ही असेल म्हणजे वेक्टर क्वांटिटी असेल मित्रांनो. याला डायरेक्शन पण असते ना मित्रांनो. ओके, त्याची युनिट काय असेल, आपला नेचर काय असेल याचा, वेक्टर क्वांटिटी. नेचर काय असेल फ्रेंड्स, वेक्टर क्वांटिटी. ओके, वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं, पाचव्या क्वांटिटीजकडे आपला वळण भागायचा. आता पाचव्या क्वांटिटीचा आपण क्वांटिटीकडे वळूया आपण आता. आपली पाचवी क्वांटिटी काय असेल मित्रांनो, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम काय, याबद्दल आपल्याला पाचवी क्वांटिटी असेल मित्रांनो. ओके, तर म्हणजे लिनियर मोमेंटम म्हणजे काय आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आता. ओके, तर लिनियर मोमेंटम आणि व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम, हा थोडासा क्लीन करूया. आता ही पाचवी क्वांटिटी आपल्याला पाहायचं आहे. 4-5 क्वांटिटी पाहून आता काय करू आपण, लेक्चरला व्हिडिओला आपण रॅपअप करूया आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलूया थोडंसं. आणि त्याचे सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक, त्याचे 2 टाईप्स झाले. त्याच्यानंतर आपण दुसरा नंतर सेंट्रिफ्युगल फोर्स जे आपल्याला इंटरेस्टिंग वाटते, मेरी गो राऊंड खेळलेला असेल किंवा आगाशी पाळणा वगैरे असतात. आपलं जत्रा असते, गावाची यात्रा वगैरे असते, त्याच्यामध्ये आगाशी पाळणे, मेरी गो राऊंड आपण खेळतो, म्हणजे लहानपणी खेळलेले पण आता आपण एन्जॉय म्हणून आपण खेळायला जात असतो मित्रांनो. तर त्याच्यामध्ये ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा आपल्याला म्हणजे फील करतो आपण रिअल लाईफ मध्ये. ओके, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्याच्या तत्पूर्वी आपण काय पाहूया, पाचवी क्वांटिटी आपली कुठली क्वांटिटी, लिनियर मोमेंटम वर्सेस रॅपअप करूया जवळ थोडं स्पीड मध्ये. लिनियर मोमेंटम आपल्याला पूर्ण स्लॅबस कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ओके, स्लॅबस कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा 2 months मध्ये. पॉसिबल नाही पण जर आपण प्रयत्न केला तर पॉसिबल होऊ शकतो. ओके, लिनियर मोमेंटम वर्सेस अँग्युलर मोमेंटम. ओके, अँग्युलर मोमेंटम.
ओके. तर लिनियर मोमेंटम काय असेल मित्रांनो, लिनियर मोमेंटमचा नोटेशन काय असेल, लिनियर मोमेंटम हा नोटेशन जो होतो त्याचं डेफिनेशन पाहायला गेलं, डेफिनेशन जर पाहायला घेतलं मित्रांनो, डायरेक्टली काय असेल, लिनियर मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ जे फॉर्म्युला आहे, आपल्याला फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपण आपलं डेफिनेशन हे करतोय, डिराईव्ह करतोय. इट इज द म्हणजे लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट ऑफ linear velocity linear velocity linear velocity linear velocity and mass, linear velocity v and mass m. ओके, त्यालाच काय म्हणतात, लिनियर मोमेंटम. तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असेल मित्रांनो, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असेल मास, सॉरी, लिनियर मोमेंटम कशा नोट करतात, तीन नोट करतात, वेक्टर क्वांटिटी, वेक्टर नेचर काय असेल याचा, वेक्टर क्वांटिटी मास इंटू वेलोसिटी, हा त्याचा फॉर्म्युला झाला. त्याचा मास इंटू वेलोसिटी झाला, याचा फॉर्म्युला झाला. तर त्याच्यानंतर त्याचा नेचर काय असेल, त्याचं युनिट पाहूया अगोदर. युनिट काय असेल, युनिट असेल त्याचा मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राम मध्ये मोजतो आतापर्यंत पाहता आलंय, आणि वेलोसिटी कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंड मध्ये पाहता आले, ह्या त्याचा युनिट झाला. त्यानंतर याचा नेचर काय असेल मित्रांनो, नेचर काय असेल, नेचर असेल हा वेक्टर क्वांटिटी आहे. ही वेक्टर क्वांटिटी लिनियर मोमेंटमची जी डायरेक्शन दिली असते थंब रूलच्या फॉर्मॅटमध्ये, आपल्याला राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड थंब रूल असतात, ते दोन एक थंब रूल आहेत, ते थंब रूल आपण सांगूया. आणि ते थंब रूलच्या फॉर्मॅटमध्ये याचं डायरेक्शन दिली जाते, अँग्युलर वेलोसिटीचं पण, अँग्युलर मोमेंटमचं पण, याचे थंब रूलच्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो. ओके, तर त्याला डायरेक्शन पण असते, म्हणून नेचर काय असेल, याला काय वेक्टर क्वांटिटी असेल मित्रांनो, हा का. ओके, वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर याची अपोजिट मध्ये डेफिनेशन मध्ये अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपण बॅक साईडला आपण पाहायला गेले, या ठिकाणी मास इंटू वेलोसिटीचा प्रोडक्ट आहे. तर त्याच्यामध्ये अगोदर क्वांटिटी कुठली पाहिली आहे, अँग्युलर मोमेंटमची अगोदर क्वांटिटी कुठली पाहिली, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि याच्यापूर्वी कुठलं याचं पाहिलेलं आहे. तर याचं जे डेफिनेशन असेल याची मित्रांनो, सेम डेफिनेशन. ओके, सेम डेफिनेशन. कशी डेफिनेशन असेल, इट इज द प्रोडक्ट ऑफ, म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I and याचं दुसरं काय असेल, याचे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलोसिटी. कुठली वेलोसिटी असेल, अँग्युलर वेलोसिटी. प्रोडक्ट असेल अँग्युलर वेलोसिटी. ओके, अँग्युलर वेलोसिटी, हे त्याची डेफिनेशन झाली. त्याच्यावरून फॉर्म्युला जर डिराईव्ह करायचा प्रयत्न केला मित्रांनो, तर फॉर्म्युला डिराईव्ह होतो डायरेक्टली डेफिनेशनच्या बेसिसवर वी कॅन डिराईव्ह द फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. कशाने नोटेट करतात मित्रांनो, एल न नोटेट करतात, आणि ही काय झाला, आय झाला मोमेंट ऑफ एनर्जी, आणि ओमेगा इज वेक्टर क्वांटिटी, तर ते पण झाला त्याचा फॉर्म्युला झाला. ओके मित्रांनो, फॉर्म्युला झाला. तर त्याचं युनिट काय असेल, एसआय युनिट काय असेल याचा मित्रांनो, अँग्युलर मोमेंटमचा आपला मोमेंट ऑफ एनर्जीचा आपला युनिट काय असेल, किलोग्राम, म्हणजे मोमेंट ऑफ एनर्जी एम आर स्क्वेअर, फॉर्म्युला झाला. एम म्हणजे मासचा युनिट काय असेल, किलोग्राम, आणि आर म्हणजे डिस्टन्स झाला, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, तर किलोग्राम आपला काय असेल, किलोग्राम इंटू प्रोडक्ट मीटर स्क्वेअर, आणि याचा युनिट काय असेल मित्रांनो, त्याचं युनिट असेल काय असेल, ओमेगाचा युनिट काय असेल, मीटर आपला रेडियन पर सेकंड काय असेल, याचं काय असेल, युनिट असेल रेडियन पर सेकंड. आपल्या याचं काय असेल, युनिट काय असेल, सेकंड, आपला हे असेल मीटर स्क्वेअर आणि सेकंड, असं याचं युनिट झालं. ओके, त्याचा युनिट झाला. ओके, हे काय झालं, त्याचा युनिट झाला. ओके, किलोग्राम मीटर स्क्वेअर इंटू सेकंड, हा त्याचा युनिट झाला. ओके, त्याच्यानंतर ही कुठली क्वांटिटी असेल, वेक्टर क्वांटिटी असेल, डायरेक्टली अँग्युलर मोमेंटम आहे तर वेक्टर क्वांटिटी असेल, वेक्टर क्वांटिटी. ओके, ही कुठली क्वांटिटी असेल, वेक्टर क्वांटिटी. आता आपण लास्ट पार्टला वळूया, आणि शेवटचा आता हे लास्ट पार्ट आहे, आणि यानंतर आपण व्हिडिओला स्टॉप करूया, लेक्चरला आपल्या नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या लेक्चरला आपण स्टॉप करूया, आणि आपल्या सिरीज मधला नेक्स्ट थर्ड लेक्चर असेल, आपण तो नंतर स्टार्ट करूया. ओके, त्यामध्ये आपण सेंट्रिफ्युगल फोर्स, सर्क्युलर मोशन ते आपण पाहणार आहे. ओके, तर लास्ट क्वांटिटी आपली फोर्स माहिती आहे ना,
फोर्स वर्सेस इकडे काय असेल टॉर्क. त्यामुळे इंटरेस्टिंग टॉपिक आहे आता ही. लास्ट आहे पण लास्ट बट नॉट लिस्ट एक नंबर टॉपिक म्हणजे मस्त टॉपिक आहे. म्हणजे इंटरेस्टिंग एक्झाम्पल पाहायला मिळतात. याच्यामध्ये टॅपिंग ऑफ वॉटरचा आपण टॅपिंग ऑफ वॉटरचा पण एक्झाम्पल पाहू शकतो. टॉर्क. ओके टॉर्क. फोर्स कशा नोट करतात एफ ना. टॉर्क कशा नोट करतात टाऊ. याला म्हणतात टाऊ. टाऊ. फोर्स पण वेक्टर क्वांटिटी, टॉर्क पण वेक्टर क्वांटिटी. ओके ते दोन्ही नोट झाला. तर डेफिनेशन काय असेल मित्रांनो. आपलं फोर्सची डेफिनेशन असेल फोर्स इज द पुल ऑर पुश. फोर्स इज द पुल ओढणे किंवा पुश करणे. ते लिहिलेलं असतं मित्रांनो आपल्या ह्याच्यावर. प्रत्येक ठिकाणी कॅबिनच्या बाहेर असे डोर लावले असतात. डोर मध्ये लिहिलेले असते. त्याच्यावर लिहिले असते एक तर पुल करा म्हणजे मध्ये जायचं पुल करा पुश करा. त्याला फोर्स द्यायचा असा मिनिंग. त्यांचा अर्थ की असा फोर्स करा या रीतीने. पुल करा म्हणजे बाहेर निघेल ओपन होईल. पुश करा म्हणजे डोर ओपन होऊ शकते किंवा बंद होऊ शकते असा मला त्याचा अर्थ. इट इज द म्हणजे फोर्स इज द पुल ऑर पुश दॅट कॉजेस. त्याच्यामुळे काय होते तर दॅट causes a body to move linearly or change its linear motion. Body to movement होते लिनियरली किंवा लिनियरली किंवा change its linear motion. change its linear motion. ओके हे झाला त्याचा डेफिनेशन. त्याची डेफिनेशन झाली. फॉर्म्युला आपण पाहूया. फॉर्म्युला काय फेमस फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला काय असेल मास इंटू ऍक्सलरेशन. एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे आपण लास्ट एक व्हिडिओ मध्ये लेक्चर मध्ये न्यूटनचे लॉ पाहिले त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यात आलेला आहे. त्याचा युनिट काय असेल याचा न्यूटनने हा फोर्स म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मधून हा फॉर्म्युला डिराईव्ह केला म्हणून त्याचा त्याच्या नावाखाली त्याच्या नावाच्या आधारावर काय दिला याला एसआय युनिट दिला फोर्सला. एसआय युनिट काय असेल याचा मित्रांनो याचा युनिट असेल न्यूटन. जे सगळ्यांना परेशान करून ठेवलं स्पेशली इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला. रेस्पेक्टेड पर्सन आहे मित्रांनो. रेस्पेक्ट देऊया. आता याचं एक्झाम्पल पाहायला गेलं मित्रांनो ते डोअरचं एक्झाम्पल दिले झालं किंवा एखाद्या बॉक्सला आपल्याला पुल करायचं आहे. बॉक्सला पुशिंग करायचंय ते पण एक एक्झाम्पल झाला फोर्सचा. ओके तर त्याच्या आता शेवटचा जो आहे आता टॉपिक आपला शेवटचा जो पॉईंट आहे तो टॉर्क आहे. टॉर्क. व्हॉट इज टॉर्क. टॉर्क म्हणजे काय. टॉर्कची डेफिनेशन काय असेल मित्रांनो. व्हॉट इज टॉर्क. डेफिनेशन असेल टॉर्कची. इट इज द टर्निंग इफेक्ट म्हणजे टॉर्क इज द एक्झाम्पलच्या आधारावर आपण पाहूया. म्हणजे अगोदर डेफिनेशन लिहितो. टॉर्क इज द टर्निंग इफेक्ट torque is the turning effect of a force काय असेल टर्निंग इफेक्ट म्हणजे याच्या अपोजिट मध्ये सिमिलर वाटते. अबाउट एन पॉइंट और ऍक्सिस. अबाउट एन पॉइंट और ऍक्सिस. ओके हे टर्निंग इफेक्ट आहे फोर्सचा. त्याचा टॉर्कचा फॉर्म्युला काय असेल मित्रांनो. टॉर्कचा फॉर्म्युला टाऊ इक्वल टू आर क्रॉस एफ. हे वेक्टर फॉर्मॅट मध्ये झाला. टॉर्क इक्वल टू आर क्रॉस एफ हा फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर हा टॉर्क आहे बरं मित्रांनो यस नाही आहे. ओके टॉर्क आहे. त्याचं युनिट काय असेल मित्रांनो टॉर्कच्या याच्या बेसिसवर. याचा युनिट काय न्यूटन आणि याचा युनिट काय डिस्टन्सचा मीटर. हा न्यूटन मीटर त्याचा युनिट झाला. ओके आणि ही कुठली क्वांटिटी आहे मित्रांनो. टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी डायरेक्टली आपल्याला दिसते. वेक्टर असतेला वेक्टर क्वांटिटी झाली. ओके वेक्टर क्वांटिटी. हा आता शेवटचा पॉईंट आहे याच्याबद्दल आता एक एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. नळ असते नळ तुटती. टॅपिंग ऑफ वॉटर. सकाळी पाणी भरायला आपल्याला गावाकडे पाणी सोडलं ते टॅप चालू करतो किंवा असं रूम वगैरे राहत असेल स्टुडंट तुम्ही तर त्या ठिकाणी पण आपल्याला टॅपिंग ऑफ वॉटर असतो. तर त्याला एका साईडला आपण जर प्रेस केलं प्रयत्न केला मित्रांनो
तर एका साईडला फोर्स लावला ना ते म्हणजे त्याचे मोमेंट लवकर होणार नाही. पण दोन्ही साईडनं असं जर प्रेस केलं म्हणजे फोर्स दिलं दोन्ही साईडनं, म्हणजे टर्निंग इफेक्ट आहे, फोर्सचा टर्निंग इफेक्ट आहे. दोन्ही साईडनं जर फोर्स केलं, मध्ये सेंटरला ऍक्सिस असल्या आहे आणि ऍक्सिस भोवती काय करते ते टर्निंग इफेक्टचा म्हणजे फोर्सला टर्निंग इफेक्ट आहे, तर ते डायरेक्टली ऍक्सिस भोवती फिरते आणि आपलं टायपिंग वॉटरची नळ काय करते चालू होते, पाणी चालू होते किंवा पाणी बंद करू शकतो आपण त्याच्यावर. तो त्याचा एक्झाम्पल झाला मित्र, तो रिअल लाईफ एक्झाम्पल झाला. तर या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया मित्रांनो. धन्यवाद तुमचा म्हणजे व्हिडिओमध्ये. आणि तर मित्रांनो शेवटी माझी इच्छा आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्यांना हे म्हणजे काय म्हणतात, ज्यांनी आता नुकतंच स्टार्ट केलेलं आहे म्हणजे काय करावं काय नाही, एक्झाम आलेले आहेत आणि काय करणार आहे, त्यांच्यासाठी हा स्पेशली सिरीज चालू केलेले आहे. तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सिरीज पाहायला म्हणजे प्रोत्साहित करा, अप्रिशिएट करा जर आवडला असेल तर. मित्रांनो धन्यवाद, थँक्यू सो मच मित्रांनो.